हॉस्पिटलच्या चौथ्या पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे भाऊनो. तर मी काय गेलतो काल गडीला गेलतो कारण की गोळ्या तिने आणि परत राहिलेल्या परत पैसे घ्यायचे पण राहिले कारण की बिल लई झालं हॉस्पिटलचं. मग आता कोल्हापूरमध्ये पोहोचलो आणि सिटी बघी कसली क्लास वाटते, एकदम मोठे मोठे टावर त्यांचं बांधल्यात आता. आणि मी पण कधी आता एसटी स्टँड मध्ये उतरलोयच. मग तिथूनच म्हटलं जाऊया आता रिक्षा स्टँडला, आणि रिक्षा इथे लई असतात, ढीग असतात. कारण आई कधी आमची भांड्याचं बसते, 50 रुपये घेणार, 60 रुपये घेणार, 70 रुपये घेणार, ती सांगत बसतात. मग आईची शेवटी कधी तिला 50 रुपये आणली बघा काय नसून. आणि कोल्हापूरच्या स्टँड बसलं का नाही, ते हॉस्पिटल लई काय लांब नाही आहे. आपण अस्तरचं हॉस्पिटल लईत लई 5 ते 6 किलोमीटरच असेल. आणि मी कधी हॉस्पिटलला आलेला बघतोय तर कधी हे एवढं मोठं दिसतंय, कारण तसं नाही आहे. काय माहिती आहे, पेशंटचं जे चांगलं आहे, कारण पेशंट म्हणजे येणारे गेस्ट आहेत की त्यासाठी खूप वाईट आहे. कारण की आम्ही कधी काल वरांड्यात झोपलेलो, काय विषय नाही म्हटलं. बाबांचं काय आम्हाला टेन्शन नव्हतं, कारण की सगळी मम्मीच बघालती पहिल्या जेवणापासून ते पर्यंत आपल्या गोळ्या पाण्यापर्यंत सगळं, म्हणजे देखभाल जे काय करायचं काळजी जे काय करायचं सगळी मम्मी करालती काल दिवसभर. आम्ही काय गावाला गेलो तुम्हाला काय माहितीच आहे. मग मम्मी पण म्हटली मला भूक लागली आता जेवायला जाऊया. मग तिला म्हटलं चल इथे एक फूड पार्क म्हणून हॉटेल आहे, खतरनाक म्हणजे घरगुती टाईपचे जेवण भेटते इथं, की बरं ठेचा लोणचं म्हणजे सगळं भेटते, म्हणजे घरगुती एकदम घरगुती. तुम्ही एकदा आला का नाही या हॉटेलला नक्की एकदा या, म्हणजे अस्तरला कधी हॉस्पिटलला गेला तुम्ही तर ह्या हॉटेलला ना फूड पार्कला या नक्की, कारण की एक नंबर आणि घरगुती जेवण असते बघा. मला इथलं क्वालिटी वाटलं. मम्मी पण जातो म्हटली आता गावाकडे. आणि असे जर पार्ट बघायचे चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही. बाय.